जय शिवराय शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी पूर अशा परिस्थितीमध्ये शेती पिकांचं बरंचसं नुकसान झालं होतं। आता या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, ज्या शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता, पीक विम्याच्या तक्रारी केल्या होत्या, अशा 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे। आता मित्रांनो, नेमकी मदत जाहीर झाली म्हणजे ही शासनानं दिली आणि शासनाच्या मनाने दिली असं होत नाही। यासाठी या शेतकऱ्यांनी काय काय गोष्टी केल्या असतील ही माहिती आपण आणि कोणत्या जिल्ह्यांना ही मदत जाहीर झाली अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी, शेतकऱ्यांना गरजेची असणारी, शेतकऱ्यांना अनुदान असेल, शेतकऱ्यांना पीक विमा असेल, शेतकऱ्यांना मदत असेल, शासनाच्या माध्यमातून नवनवीन जीआर असेल, अशी सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली होती, पूर आला होता, त्यामध्ये भयानक अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली होती। काही जागेवर तर शेतकऱ्यांच्या पेरलेले पिकं सुद्धा राहिले नव्हते, असे पूर्ण वाहून गेले होते, अशी परिस्थिती होती। ती परिस्थिती झाली होती हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये झाले होते। आता त्या बाबतीत मदत जाहीर झालेली आहे मित्रांनो। आता ही कोणत्या जिल्ह्यासाठी झाली आहे, काय आहे, सर्व माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल यामध्ये तुमचा जिल्हा आहे का। आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट की ही मदत अशी सहजासहजी मिळत नसते। आपल्याला नुकसान झाल्याच्या नंतर आपलं काम आहे की आपण त्यासाठी तक्रार करायची, कारण क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून तक्रार केल्याशिवाय आपल्याला नुकसान भरपाई मिळत नाही। कारण तुमचं नुकसान झालंय हे शासनाला सुद्धा कळणं गरजेचं आहे। नाहीतर आपण काय करतो, नुसतं पीक विमा भरतो, नुकसान झालं मग कोणीतरी सर्वेयर येतात, बघून जातात, मग लोकांचं बघितलंय म्हणजे आपल्याला बी मिळेल असं होत नाही। त्यासाठी तुम्हाला तिथं नोंदच करावं लागेल की तुमचं सुद्धा नुकसान झालंय। समजा एखाद्या वेळेस 25% वर तक्रारी जरी गेल्या तरी सर्व शेतकऱ्यांचा सर्वे होत नाही, पंचनामा होत नाही, मोजका रॅन्डम काही शेतकऱ्यांचा सर्वे होतो आणि त्या सर्वेनुसार मग त्या नुकसान भरपाईची एक सरासरी काढल्या जाते आणि त्या सरासरीनुसार नुकसान भरपाई मिळते। पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या तक्रारीची, तुमच्या नुकसानीची तिथं नोंद करणं आवश्यक आहे। बरेच शेतकरी हे आळसपणा करतात, कारण 1 रुपयात पीक विमा भरलाय। काही तर महाभाग असे आहेत की ते मला भेटले की ते म्हणले पीक विमाच भरला नाही। मग काऊन भरला नाही बा, तर म्हणले काय यंदा लय पाऊस बरा पडणार होता म्हणे, त्याच्यानं भरलाच नाही। म्हणजे इतके महाभाग आहेत, 1 रुपयात पीक विमा आहे हो, बाकीची रक्कम शासन भरायला, तुमच्या खिशातून फक्त 1 रुपया घालायचा आहे आणि त्यासाठी काही तुम्हाला लय परिश्रम नाहीत। फक्त 7/12 काढायची, होल्डिंग काढायची, आपलं बँकेचं पासबुक, आधार कार्ड घेऊन एखाद्या CSC सेंटर वाल्याकडे जायचंय आणि तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही मोबाईल मधून भरू शकता। पण काही महाभाग असे आहेत की म्हणले पाऊसच लय बरा पडणार आहे आणि कुठे येणार आहे विमा, म्हणून भरलाच नाही। बरं ठीक आहे, त्याईनं भरला नाही, पण काही भरलेले महाभाग असे आहेत की मग जर नुकसान झालंय तर तक्रार करायची, तर काय कुठे येत असतो विमा, मग ते तक्रार केली, येते पाहायला आल्यावर दाखवू आपण। तसं नाही मित्रांनो, आता पीक विम्याची पद्धत बदललेली आहे। नुसतं आपण पीक विमा भरला, नुकसान झालं, मदत आली असं होत नाही। त्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आपलं नुकसान झालंय, आपली नोंद करणं तिथं आपलं काम आहे की आपलं किती नुकसान झालंय हे त्यामध्ये तक्रार करणं हे आपलं काम आहे। त्यावेळेस आपल्याला मदत मिळणार आहे, कारण विमा हा म्हणजे शेतकऱ्यांना आणखी समजलेलाच नाही। विम्यामध्ये बरेचसे बदल झाले, त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे नेमकं काय, नुकसान भरपाई कशी मिळते, कोणत्या नुकसानीला कसा निकष लावलेला आहे, अशी सर्व माहिती आपण या चॅनलमधून देत असतो। कारण पीक विमा इतका महत्वाचा आहे मित्रांनो की पीक विम्याची तुम्ही संरक्षित रक्कम ज्यावेळेस पीक विमा भरतात का त्यावेळेस ती पावती बघा, संरक्षित रक्कम जी असते का इकडे बाजूला, त्या पावतीवर संरक्षित रक्कम किती असते। जर तुमचं 100% नुकसान झालं तर लाखो मध्ये पीक विमा, हजारो मध्ये पीक विमा येतो।
पण त्यासाठी तुमचं नुकसान झाल्याच्या नंतर तुम्हाला तशा पद्धतीने तक्रार करावी लागते, त्यासाठी सर्वे करून घ्यावा लागतो आणि तुमच्या नुकसानीची नोंद तिथं झाल्याशिवाय पीक विमा मिळत नाही, हे लक्षात घ्या. फक्त एखाद्या वेळेस क्वचित असं होतं की जे 25% वर तक्रारी जर गेल्या स्थानिक आपत्तीच्या माध्यमातून आणि मग त्यावेळेस काय होतं, सर्व शेतकऱ्यांचा सर्वे केला जात नाही, पंचनामा केला जात नाही, रॅन्डम सर्वे होतो आणि मग तिथं सरासरी नुकसान भरपाई मिळते. पण ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळते? ज्यांनी नुकसानीची नोंद केली, पीक विम्याची तक्रार केली, त्याच शेतकऱ्यांना मिळते. ज्यांनी केली नाही आणि बंद वावर जरी वाहून गेलं तर त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे तुम्ही पीक विमा अगोदर समजून घ्या मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला समजला पाहिजे. त्यामुळे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि जी आता ही 6 जिल्ह्यातील मदत जाहीर झाली आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यांना आणि किती मदत झाली आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये, म्हणजे अतिवृष्टीची मदत कोणत्या निकषाने द्यायचे हे सर्व ठरलेलं आहे मित्रांनो. अगोदरच शासनानं तसे नियम केलेले असतात, मग त्यामुळे ती मदत मिळतच असते. फक्त आपल्याला त्याची स्वतः आपल्याला तक्रार नोंदवणं, काळजी घेणं गरजेचं आहे. आता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 997,4,36,00,000 रुपये एवढी मदत या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता मित्रांनो, याचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे आणि तो शासन निर्णय काल दिनांक 4/10/2024 रोजी निर्गमित झालेला आहे. आणि ऑगस्ट व सप्टेंबर 2024 मध्ये जी नुकसान भरपाई झाली होती त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. आता त्यामध्ये जिल्हे कोणते आहेत मित्रांनो, तर हे बघा, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील. आता त्यामध्ये कोकण विभागातून आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी आहेत 147, त्यांना 4.75 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे. ऑगस्ट जिल्ह्यामध्ये हे नुकसान झालेलं आहे कोकण विभागाचं. 144 बाधित शेतकरी आहेत, त्यांना 3.73 लक्ष एवढा मदत निधी जाहीर झालेला आहे. त्यानंतर आहे ऑगस्ट 2024 मध्येच नुकसान झालेला सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यातील शेतकरी आहेत 250 बाधित, 5.53 लक्ष एवढा निधी त्यांना वितरित झालेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये 6,172 शेतकरी बाधित झाले होते. 932.02 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2024 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती यामध्ये 79,492 शेतकरी बाधित होते. त्यामध्ये 5,462.98 लक्ष एवढा निधी या जिल्ह्यासाठी वितरित झालेला आहे. त्यानंतर लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये जी नुकसान भरपाई झाली होती 326 शेतकरी बाधित झाले होते. 21.08 लक्ष एवढा निधी या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती तर या अतिवृष्टीमध्ये 5,29,761 शेतकरी हे बाधित होते. या शेतकऱ्यांना 54,859.89 लक्ष एवढा निधी वितरित झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुन्हा लातूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये जी नुकसान भरपाई झाली होती त्या शेतकऱ्यांना यामध्ये बाधित शेतकरी होते 3,58,767 आणि यांना मदत जाहीर झाली आहे मित्रांनो 38,414.38 लक्ष एवढी ही मदत या 6 जिल्ह्यांकरिता बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे. आता मित्रांनो, या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला असेल त्यावेळेस या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली. आता मदत जाहीर कशी होती तर मित्रांनो, यासाठी आपल्याला तक्रार करावी लागते आणि ती तक्रार विभागीय आयुक्तापर्यंत जाते आणि मग विभागीय आयुक्त सरकारकडे त्या नुकसानीची मागणी करतात आणि मग शासन त्या मदतीची अशी
शासन निर्णयाद्वारे वितरित करीत असतं आणि मग ती शेतकऱ्यांना मदत मिळत असते. मग तुमचे नुकसान जेव्हा झाले तेव्हा तुम्ही नुकसानीची तक्रार करा, मदत तुम्हाला कधी ना कधीतरी 100% मिळत असते. अशी शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते. असा हा शासन निर्णय होता. आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका, कारण शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांना मदत करायची असते. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांचं भलं होईल हे लक्षात घ्या. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.